आपण बघूया 10च्या 25 बातम्या। सामाजिक न्याय खात्याचे 7,000 कोटी दुसऱ्या योजनांना वळवले तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे पैसे कपात करायला नको होते, शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिरसाटांनी निधी कापण्यावरून आवाज उठवला, त्यांचं अभिनंदन। आदिवासी मागासवर्गीय निधी कापण्यावर बोलणारा शिरसाट पहिला माणूस, आव्हाड यांच्याकडून कौतुक। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे, पक्षात मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झालाय। सुजय विखेंचा टोला तर जयंत पाटलांनी दिलेल्या सूचक इशाऱ्याचं रूपांतर लवकरच वास्तवात होईल, विखेंचं विधान। नाना पटोलेंचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, आता नानांनी लोकांची स्वप्न पूर्ण करणं म्हणजे विनोदच। पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर विखे पाटलांची टीका तर अनेकांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, बाळासाहेब थोरातांना कोपरखळी। रत्नागिरी दौऱ्यावर असताना मंत्री उदय सामंत यांनी थार चालवण्याचा आनंद लुटला। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे आणि रत्नागिरी तालुका प्रमुख उपस्थित होते। बारामतीत पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या लढत होण्याची शक्यता, कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक, फरार आरोपी कपिल देढियाला वडोदरातून अटक। कपिल देढियाच्या खात्यात झाले होते व्यवहार। रत्नागिरीतील गुहागर किनारपट्टीवर कासवांच्या संवर्धनाची मोहीम यशस्वीरित्या सुरू, कांदळवन आणि वन विभागाच्या माध्यमातून मोहीम सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार 17 मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर, कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार। थिबा पॅलेसमधील 3D मल्टीमीडिया शोचा शुभारंभही करणार, उदय सामंतांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा निर्धार मेळावा पुण्यात होणार, या महिन्याअखेरीस पुण्यात निर्धार मेळावा होणार असून मेळाव्याची जय्यत तयारी।